नमस्कार, मी नरेंद्र पाटील इंगळे, राहणार किंगखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला। आजची दिनांक आहे 19 जुलै 2025। सकाळचे 9 वाजलेत। आजपासून पुढील विदर्भाचा 3 दिवसाचा हवामान अंदाज। सुरुवातीला मी अकोला जिल्ह्यामध्ये राहतो, म्हणून अकोला जिल्ह्यात पुढील 3ही दिवस म्हणजे 19 जुलै, 20 जुलै आणि 21 जुलै 3ही दिवस पाऊस येणार नाही। ढगाळ वातावरण तर कुठे सूर्यदर्शन अशी परिस्थिती असेल, पण पुढील 3 दिवस पाऊस नाही। पण 22 जुलै नंतर अकोला जिल्ह्यात पावसाची पोषक वातावरण तयार होऊन पाऊस येऊ शकतो। विदर्भाचा हवामान अंदाज। पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली या 5ही जिल्ह्यामध्ये पुढील 19 जुलै एक दिवस मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस आहे। पण 20 जुलै, 21 जुलै आणि 22 जुलै हे 3ही दिवस पाऊस राहणार नाही। पण 22 जुलै नंतर पावसासाठी अनुकूल वातावरण होऊन पूर्व विदर्भातून पाऊस येईल। आता पश्चिम विदर्भामध्ये अकोला जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल आणि यवतमाळ जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पुढील 3 दिवस नाही। पण 22 जुलै नंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन पाऊस येऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घेऊन आपल्या शेतीचे संपूर्ण कामे करून घ्या। पुढील 3 दिवस पाऊस नसल्यामुळे तुम्ही शेतामध्ये खुरपणी करून घ्या, सोबतच फवारणी करून घ्या। आणि आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये 22 तारखेनंतर पोषक वातावरण तयार होईल आणि अनुकूल वातावरण तयार झाल्यानंतर पाऊस येणार आहे। म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही आपापली शेतीची कामे करून घ्या। मनपूर्वक धन्यवाद।